आशाताईस रेसिपी मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला मग आजची नवीन रेसिपी सुरू करूया। आज आपण बनवणार आहोत मुरमुरे आणि ब्रेडचा भन्नाट असा नाश्ता। तर इथे मी 2 स्लाइस ब्रेड घेतलेले आहेत, 1 वाटी मुरमुरे घेतलेले आहेत। ब्रेडचे तुकडे करून आपल्याला मिक्सर जार मध्ये टाकायचा आहे, ग्राइंड करून घ्यायचा आहे। ब्रेडला असा ग्राइंड करून घेतलेला आहे। 1 वाटी मुरमुऱ्यामध्ये 2च ब्रेड टाकायचे आहेत। जास्त ब्रेड टाकली तर जास्त ब्रेडचाच नाश्ता वाटेल आणि जास्त ब्रेडची टेस्ट येईल। त्या मुरमुऱ्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं। त्या मुरमुऱ्यातलं पाणी काढून घ्यायचं। मुरमुऱ्यातलं पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे। मुरमुऱ्याला टाकायचं आहे एका बाउल मध्ये। बघा एकदम सॉफ्ट असे मुरमुरे झालेले आहेत। ग्राइंड केलेली ब्रेड टाकायची आहे याच्यामध्ये। अर्धा चम्मच टाकायचा आहे जिरा। लसण, अद्रक आणि हिरवी मिरचीला ठेचून घेतलेला आहे, जास्त बारीक पेस्ट बनवलेली नाहीये, थोडं जाडसरच ठेचून घेतलेला आहे। तर हे टाकायचं आहे 1 चम्मच। एक बारीक चिरलेला कांदा टाकायचा। 2 चम्मच टाकायचा आहे गाजर। याच्यामध्ये आवडीच्या भाज्या पण टाकू शकता। आणि 2 चम्मच टाकायचं आहे दही। चवीप्रमाणे मीठ। चवीसाठी थोडासा गरम मसाला टाकायचा आहे। आणि बाइंडिंग साठी 1 चम्मच टाकायचं आहे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पिठाऐवजी बेसन पण टाकू शकता। आता याला हाताने छान मिक्स करून घ्यायचं। आणि याच्यामध्ये पाणी पण टाकायची गरज नाहीये, कारण मुरमुऱ्यामध्ये पण पाणी आहे आणि दह्यामध्ये पण पाणी आहे। तर हे असंच मिक्स होऊन जाते। आणि याला जास्त असं मसळून मिक्स करायचं नाहीये, असंच अर्ध्या हाताने मिक्स करायचं आहे। कारण मुरमुऱ्याला आपल्याला एकदम जास्त बारीक करायचं नाहीये, मुरमुरे पण दिसले पाहिजे याच्यामध्ये। हे मुरमुरे छान मिक्स झालेले आहेत। थोडंसं हाताला तेल लावून याला टिक्की सारखा शेप द्यायचा आहे। आणि याच्यामध्ये मी हळद वगैरे टाकलेली नाहीये किंवा लाल तिखट पण टाकलेलं नाहीये। तर अशा प्रकारे टिक्की बनवून घ्यायची आहे। तर सर्व टिक्क्या बनवून घेतलेल्या आहेत। आणि मुरमुऱ्याला मिक्स करताना हिरवी कोथिंबीर दाखवायचं स्किप झालं होतं, तर मी नंतर त्याच्यामध्ये हिरवी कोथिंबीर पण टाकलेली आहे। गॅसवर इथे मी एक पॅन ठेवलेली आहे। पॅनला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे। तिला असं भाजून घ्यायचं आहे, किंवा शॅलो फ्राय, डीप फ्राय पण करू शकता। साईडला थोडं तेल पण टाकून घेऊ। आणि याला उलट पलट करून दोन्ही साईडने छान भाजून घ्यायचं आहे। आणि याला तुपामध्ये भाजलं तर तुपाचा अजूनही छान टेस्ट येतो। तर बघा कुरकुरीत असा नाश्ता झालेला आहे आणि छान भाजलेला आहे। आता काढून घेऊ। तर या नाश्त्याला हिरव्या चटणी सोबत खाऊ शकता। तर हा मुरमुऱ्याचा नाश्ता कसा वाटला कमेंटमध्ये जरूर सांगा। आणि रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। तर मग चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत बाय बाय।